चला आता बैलांना बाय बाय. तर बैलच फक्त इथं गोठ्यात राहिलेत, जरशा गाय नेलेत तिकडं आणि मी खिलरीला घेऊन चाललोय तिकडं. आता आपण आलो मोसंबीच्या शेतात. तर खिल्लारी माझ्या हातात आहे, जास्त पळते म्हणून मी खिल्लारी हातातच धरली. आणि बाकीच्या गाया आहेत इकडं खाली गेले होत्या, मग खालून पप्पांनी परत इकडं लावल्या, तर आता वर यायला लागल्यात. मग परत मी आता त्यांना थांबून घेतो इथंच. आणि जरशा गाय आणि गावरान गाय सोबत आहेत आज, म्हणजे दोघी पण एकाच टायमाला सोडल्यात. आता मग इकडे आहे ना तर खायला लागल्यात. हे इकडे चरतात, पलीकडे गंगा आहे, बाकीची शुभश्री वगैरे. राणी कुठं गेली असेल तिकडं, राणी हा आहे तिकडं. गाय चरतात आता छान मध्ये, काही नेपेरमध्ये चरतात, काही इकडं हराळ खात आहेत. खिलरीला पण आता मी मोकळं सोडलंय, थोडा वेळ झालं तर मोकळी खाती, पण सारखं लक्ष द्यावं लागतं, पळून जायला बघते ती खिलरी. खिलरीनं राणी तिकडं चरतात, इथे शुभश्री आणि बाकी इकडं मायडी, वृंदा आणि देवशेनी. ह्या दोघी मायलेकी सोबत चरतात आणि खिलरी आणि राणी दोघी मायलेकी सोबत चरतात आपापल्या आईपाशी. गायांचं खाऊन झाले, सगळे अलीकडच्या कडेला आल्यात. सगळ्या जरशा गावरान अलीकडच्या कडेला आहेत. त्यांना आता घरी जायचं आहे आणि खाल्लंय पण त्यांनी सकाळपासून चांगलं. आज घरी खायलाच टाकलं नाही, डायरेक्ट सकाळी दूध वगैरे काढून झालं ना की इकडं सोडल्या होत्या. त्याच्यामुळे सगळ्यांचं खाऊन झाले. खिलरी पण पाण्याची वाट बघते, सगळे पाण्यासाठी इकडं आलेत, पण मी इकडं थांबलोय ना त्याच्यामुळे हौदावर गेले नाहीत. त्यांना घरी घेऊन जातो, मग बांधून टाकायच्या, मग परत असंच उद्याच्याला सोडायच्या. तर सगळे आलेत पाण्यावर आणि सगळे चरलेत, मोकळे फिरलेत, सगळे पोटभर पाणी पिणार आहेत. इकडून ह्या जरशात ही मी हातात पकडली आणि हे राणीचं झाले पाणी पिऊन. आता यांना सगळ्यांना बांधायचे. तर दुपारच्या गाया पाणी भाजल्यात आणि दुपारी हरण्याचा चालू आहे आराम, पलीकडं मोत्याचा आराम चालू आहे. आत्तापर्यंत झोपलेलाच होता, मला बघून उठलाय. हरण्याला अलीकडं सावली, पण तो उन्हात बसलाय. आहे वर कडीपत्त्याला पान आलेले आहेत ना, आणि मी पण इथं सावलीत बसलो होतो रामफळीच्या. तर चांगले सावली रामफळची. 4:30 वाजलेत, तर जनावरांना खायला वगैरे ठेवले. आणि आज दुपारी तर काही काम नव्हतं, सकाळी जनावर सांभाळले, परत दुपारी आराम केला आणि परत आता जनावरांनाच खायला टाकले. तर आता सगळं काम नाही ना, सगळा दिवस जनावरातच निघून जातो. इकडे यांना खायला टाकले सगळ्यांना. सकाळी सोडलं होतं चारायला, त्याच्यामुळे आवडीने खातात. आणि सकाळी यांना खायला टाकलं नव्हतं, म्हणजे इथं कडव्याची कुट्टी खायला टाकली नव्हती, फक्त बैलांना खायला टाकली होती. बैल आणि जे छोटे वासरे आहेत ना, तर त्यांनाच कडव्याची कुट्टी ठेवली होती, ह्यांना ठेवली नव्हती. त्याच्यामुळे सगळे आवडीने खातात कडव्याची कुट्टी. इकडं बैल पण खात आहेत, चिमण्याला ठेवलंय. आता बैलांना पण खायला ठेवलंय आणि बैलांचं थोडंसं खाऊन झालं ना त्यांना आवतोवर घेऊन जातो. चिमण्याच्या पायाला थोडंसं लागलं होतं, पण झालं व्यवस्थित, मी बघितलं आहे. तर एवढं नाही, पण थोडं व्यवस्थित झालं आहे. आणि आता 4:45 वाजलेत, तर थोडंसं अर्धा पाऊण तास आवताना म्हणतो, म्हणजे आवतोवर असलं ना काम केलं ते खातात पण चांगलं. आता वैरणाचे फक्त खायला तर एवढं व्यवस्थित खात नाहीत, मग त्याच्यामुळे थोडंसं काम केलं ना मग भूक लागते, मग खातात पण चांगलं. आणि थोडी थोडी सवय पण राहावं ना, मग नंतर आपण एकदमच आवताण्यापेक्षा थोडी थोडी सवय राहावं. त्याच्यामुळे आता दुपारून यांना आवतावर घेऊन जातो. सकाळून आवतावर गेलो नव्हतो, त्याच्यामुळे दुपारून थोडंसं वेळ भेटला तर घेऊन जातो आता त्यांना थोड्या वेळाने, म्हणजे थोडं खाऊन पण देतो. त्याचं पायाचं आता राहिले, म्हणजे इथं झालं होतं ना बघा, ते पलीकडच्या पायाचं दिसतंय, तर हे असं आहे.
आहे ठीक आहे, म्हणजे एवढं काही जास्त नाही आहे. आणि आता 2-3 दिवस मध्ये आराम पण केलाय ना, म्हणजे लागलं होतं तर लगेच आपण गाव थांबलं नव्हतं. 2-3 दिवस आराम पण केलाय. आज थोडेसे चालवायचे, मग परत उद्याच्याला आराम द्यायचा, परवा दिवशी आराम द्यायचा, मग त्याच्यात 2 दिवसानंतर थोडेसे अवताला हाणायचे, मग परत आराम द्यायचा. मग जेव्हा पाऊस पडेल ना, शेतं मऊ होतील ना, मग त्यावेळेस फुल अवताला हाणायचे. चालेल, तोपर्यंत तो खातोय. आता इकडं रोपांना पाणी देतोय. इथे ना आपल्या इथं घराच्या बाजूला तर जांबाच्या झाडाखाली थोडी माती टाकली, मातीवर टाकलं होतं मिरच्याचं बी, ज्याचं आता उगवून आलं आहे मिरच्याचं रोप. तर आपल्याला पाऊस पडल्या मिरच्या लावायच्यात ना, तर त्याची तयारी म्हणून आधीच रोप तयार केलं आहे. तर त्याला एकदम असं पाणी ओतून जमत नाही, माती इकडं तिकडं होती, लहान रोपाच्या मुळ्या ढिल्या होतात, त्याच्यामुळे असं थोडं थोडं करून पाणी द्यावं लागतं. तरी असं भिजवतो मी ह्याला, चांगलं मस्तपैकी सगळीकडे भिजून घेतलंय. आता हरण्याची सुद्धा तब्येत खराब झाली, मोठा झालाय ना, आता दूध कमी पडतंय, खायला हिरवा नाही ना, त्याच्यामुळे तब्येत खराब झाली त्याची. म्हणजे आणखीन जास्त नाही, पण आता होईल पहिल्यासारखा नाही. त्याला खायला पाणी तर बकेटमध्ये. चल रे पा, बैलांना पाणी पाजून चालवले अवतावर. थांब थांब चिमणे, चल जे म्हणे चल. चल चल. आता आपलं आवत इथं ठेवलेलं आहे, तर आता आपण आलो तर आवतापाशी. अरे बाबा, तर इकडं पण आपल्या साईडला शेजाऱ्यांचं आवताण्याचं चालू आहे. तर जवळपास सगळेच आवताणले आहेत, आपल्या इथं पण आवताण्याचं चालू आहे. इकडं पण पप्पू लय उशीर केला. थोडंसं बोललो बापूंना, त्या बाबांना मी इकडं बापूच म्हणते सगळे, त्यांना थोडंसं बोललो. मग आता आपलं झुपे आऊत. थोडं काळे मस्त छान चालतात. आणि इकडं हा आपला बैल सारजा, तर नुसतं ॲडवणी करतो. त्या बैलांना बघितल्यापासून सारखं हे करतंय, मातीव करतंय. ओम धर चिमण्याला, हा सोड वाजू नको, आता चिमण्याला धर. नको नको, तिकडून झोपायचं, हाटला तिथंच झोपायचं. चला आता सर्जाला काही काम नाही ना, आणि इथं कसं मोकळी माती, नांगरलेलं शेत आहे ना, तर किती मस्ती केली तरी काय होत नाही, शिंग खाली बुडतात मातीत, त्यामुळं काय होत नाही, माती उडते, त्याला पण मज्जा वाटते चांगली. पण बैल बघितलं की तो असं करतोच. चला आता आपण झोपूया आहोत. इकडं आपला चिमण्या, तर बैलांना थोडंसं विसव दिला होता 5 मिनटं, फक्त 5च मिनटं. आपण आलो त्या बोरीच्या झाडापर्यंत हे करत अवथाण्यात, जस्ट इथून थोडंसं राहिलं आहे, एक 4-5 फूट. तर तेवढं अवथाणलं की मग ह्या शेतातलं झालं. जी वरच्या साईडची 8 तास होती ना, तर तिथली 8 तास घेतलीत मी, म्हणजे आडवा अवथाणच होता ना 2 मुरडान, तर तेवढं हाणलं आहे मी. आता एवढंसं थोडंसं राहिलं आहे चिमण्यापासून इकडं लेफ्ट साईडला, आणि इकडच्या खालच्या साईडचे 8 तास राहिलेत, 10-15 मिनटात होतील. आपले संपूर्ण शेताला पाळी घालून झाले, आणि आवती इकडे आडवं.
आता इकडं मी 8 तास हाणतोय, तर 8 तास पण हाणायचे झालेत. फक्त आता शेवटचं लास्टचं चालू आहे. मी 8 तास आता मधून इकडं हाणत गेलो आहे, म्हणजे आडवं दिसतं नाही आहोत चिमणीच्या पायापाशी. तर मी आतून बाहेर 8 तास हाणत आलो आहे, तर हे शेवटचं 8 तास. एवढं झालं की मग या शेतात लावत आणायचं झालं. आणि वेळ आहे आणखीन भरपूर. दिवस तर 6:15 मावळतो, म्हणजे 6:15 7:30 वाजता. आणि आता टाईम झाले 6:45 वाजलेत. तर आणखीन अर्धा तास आहे. आऊत नेऊन आंब्याच्या शेतात सोडतो, कारण की आंब्याच्या शेतात आपल्याला परत आऊत आणायचं आहे. तिथलं नांगरलं नाही ना, तर गवत वगैरे उगवतं थोडं, पाऊस पडला आहे ना त्याच्यामुळं आऊत आणायचं आहे तिकडं. आणि ओम गेला तिकडं ट्रॅक्टरमध्ये बसायला. त्याचा दोस्त आहे ना ट्रॅक्टरवरचा, त्याच्यामुळे ओम गेला त्याच्या दोस्ताकडे तिकडं. आणि मी आऊत आणतोय मग इकडं. आता मी आलो आंब्याच्या शेतात. आऊत इथं उभा केलं. आपलं जे खालचं शेत होतं ना, तर ते आऊत आणायचं झालं आहे. मग मी आता आलो आंब्याच्या शेतात. तर आंब्याच्या शेतात अगोदर आपण उभं आऊत आणलेलं आहे, तर आता मी आडवा आऊत आणतोय. तर एवढं आऊत आणून झालेलं आहे. बैलांना आता सोडतो, कारण की दिवस मावळून गेलेला आहे आता, आणि थोड्या वेळाने अंधार पडायला पण सुरुवात होईल. तर ओम बसला तिकडे ट्रॅक्टरमध्ये, तर त्याला तो येईल नंतर घरी संध्याकाळी. अंधार पडल्यावर ट्रॅक्टरसोबत येईल तो घरी. आणि आऊत मी सोडतो आता, कारण की उशीर बंद झालेला आहे. आणि म्हटलं जस्ट सुरुवात करावा, तर एवढं आऊत आणलं इथं सुरुवात करून ठेवली. मग उद्याच्याला आलं ना, तर उद्याच्याला आऊत आणायचं. आणि ह्या शेतात बैलांच्या पायांना काही त्रास होत नाही, कारण की हे मऊ शेत आहे ना, आणि पाय वरती राहतात ना, तर त्याच्यामुळं ह्याच्या दगड आहेत पण नांगरलेलं ढेकळं नाहीत, पाय खाली खोल जात नाहीत, त्याच्यामुळे पायांना इजा वगैरे होत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यात एकदा परत आडवा आऊत आणून घ्यायचं आहे. आणि उशीर पण झालेला आहे, तर आता मला वाटतं आऊत सोडावं थोड्या वेळाने. तरी 1-2 तास आणतो, मग नंतर सोडतो. जेव्हा मी सिंगल जाणार आहे ना, हे आऊत जेवढी लेंथ घेऊन चालणार आहे ना, आऊताची पास आहे तेवढं, तर एकदा जाण्याला म्हणतात 1 तासानं, आणि जाणं येणं ह्या 2 तासानं म्हणतात 1 मुरडान. इथं जवळ ह्या आंब्याला ना, म्हणजे ज्या कवळ्या कायऱ्या होत्या, एक 20-25 असतील, तर त्या ह्या आंब्यालाच ठेवलेल्या होत्या. पण इथं आता येऊन बघितलं तर ह्याला एक कैरी पण राहिली नाही, कुठं दिसाना पण झाली. मे बी त्या वाऱ्याने वगैरे पडल्या असतील, त्याच्यानंतर मी आलोच नाही, त्याच्यामुळे पडून गेल्या असतील कैऱ्या, पाखरांनी खाल्ल्या असतील किंवा पडून गेल्या असतील. आऊत आणून झाले आणि मी चाललो आता घरी. पाठीमागं बस आज थोडंसंच आऊत आणलंय काय. हो, पप्पा बसले तिकडं, आणि इकडं जनावरं सोडलेत सगळे चरायला. परत चिमण्या चल. जनावर आज 2 टाइम चरायला सोडलेत इकडेच आपली खिलारी, वृंदा, शुभश्री, ते गंगा तिकडच्या साईडला आहे लास्टला. आणि इथं जरशा गाय पण सोडल्या चरायला. सर्जा कसा ओढ घेतोय तिकडं चरायला. बैलांना पण चर वाटतात, जनावरं दिसली ना मग बैलांना पण तिकडं जावं वाटतं गायात खायला वगैरे. किंवा एक बैल चरायला सोडलं तरी दुसऱ्याला जाऊच वाटतं चरायला. पात्यांना नेतो पाण्यावर, पाणी पाजतो, यांना बांधतो, खायला टाकतो डबल, मग परत येतो जनावर न्यायला, परत येतो. ते जनावर तर आलेत घराजवळ. दाव कुठे खिलरीचं, जनावर तर आलेत घराजवळ, ह्यांना बांधून घेतो. गंगा चल. आता ह्यांना घेतो बांधून.